होती पहिला फोन चोरून. बुढी नाही घरची तर म्हणून चोरूनच खाऊन राहिली काय म्हणून. पटकन खाऊन घेतो 2-4 अंगूर आणि बस चालली जातो तिकडे. एवढा मोठा वस्तू राहते म्हणा लागते घरात, पण आपल्याला वस्तू खायला भेटत नाही हो माय. फक्त काय डोळ्यानं पाहायला लागते टुकू टुकू तिले आणि झालं. फक्त आपल्याला आणल्या म्हणजे सप्पा करून धुवून ठेवून ठेवा लागते, नाही तर काहीच कामाच्या नाही आहे. सगळं आपल्याला फक्त मोठं मोठं पाहायला लागते डोळ्यानं. हे सासू आहे ना, हे सासू काय माहित माझी बुढी कधी मरते तर अजून वरूनही राहिली. कसं कधी मरते कधी माहिती राजपाट येते सगळं. आणि कधी कधी मी करतो एकटीच खातो. एवढं वय होऊन राहिलं तरी म्हटलं माझी बुढी मला उजागरी देत नाही अजूनही. आणि ते लहान पायनं लाईनीला तसं डोक्यावर घेऊन घेतलं का बस मोठीला मध्ये तू हवा खात राह. लाईनी आली का लाईनीला मस्त बिस्किट घे ना बाई, घे ना बाई, हे घे ना बाई ते. हा अशी करते बुढी. काय माहित बुढी एवढी भेदभाव करून करते तर आमच्या 2 सुने. बापा बापा काढलं काय व खायसाठी हा अगोऱ्या वानाचे. बस ठेवशील काही घरात पुरू देशील का बस खातच राहशील. ठेव ना काही जरासं राहू देत जा ना घरात. आता बाई हे मी खाऊन नाही राहिली होती काही. धुई केला ना ठेवूनच राहिली होती. फ्रीजमध्ये ठेवून देतो म्हटलं. असं दाखव बरं ते तोंड उघडून. हा खाल्लं का नाही खाल्लं तर पाहू दे मला. हा तुला माहित आहे ना का मला चालत नाही काहीच खाल्लेलं. तुला फक्त सांगितलंय का भाकर आणि भाजी एवढंच जेवायचं. तू खातं कशी काय हा कशी काय खातं तू एवढं मोठं खाऊन कशी घेतं घरातलं. आता बाई मी माणूस नाही काय आता बाई. आता तुमची सूनच आहे ना मी. तुम्हीच आणलं ना मला पसंत करून ह्या घरात. तरी काय म्हणते तुम्हाला काही खाऊ द्यायला मनाही करता तुम्ही. पसंत करून आणलं तुले माझ्या पोराच्या खातीर. नाही तर कोण आणत होतो भिकाऱ्याची पोरगी. हा भिकाऱ्याची पोरगी मला पसंतच नाही आहे. हा मी खुदही भिकारी नाही आहे आणि माझ्या नवराही भिकारी नाही. माझ्या खानदानीत कोणी भिकारी नाही आहे. मग मी भिकाऱ्याची पोरगी कशी आणन. अख्खे लोक माझ्या नातेवाईकातले लोक मला म्हटलं ताने मारते म्हटलं भिकारड्याची पोरगी आणली म्हणते. आणि तुला काहीच वाटत नाही जराशी. नाही म्हणे ना हो हेच पाहिजे म्हणे ना. तूच आवडली होती ना. कोण्या नक्षत्रात तुझ्यासोबत पाला पडला होता त्याचा तर का तू एकदम त्याला पसंतच पडून गेली होती. तुझ्यापेक्षा साजरा पोरी त्याला दिसतच नाही होत्या. हा म्हणून त्या कायात जादू केला माझ्या पोरावर. समजलं तुले. म्हणून म्हटलं म्हणून त्यानं तो फसला म्हटलं. त्याच्याबरोबर आम्हाला फसवलं तू. तुला काय वाटते का मी का तुला अशी सोडून देईन. हाल अपेष्टा हाल हाल करू करू मारन म्हटलं तुले. आता बाई पण माझ्या काय गुन्हा आहे त्याच्यात. माझ्या कोणता गुन्हा आहे. मी नाही आली होती तुमच्या पोराला म्हणाले मला पसंत करा म्हणून. ते लग्नात आले होते त्या लग्नात नाही होती. माहित आहे ना त्या लग्नात तू काय म्हणून होती तर. हा त्या लग्नात तू भांडे घासून राहिली होती. हा भांडे घासणारीची पोरगी आणली म्हटलं माया पोरानं. त्याला लाज नाही वाटली जराशी. आपल्या घराण्याची घरात दाराची अब्रू घालवली म्हटलं त्यानं. हे एवढा मोठा सोन्याचा नेकलेस तुझ्या गळ्यात दिला तुला शोभून राहिला काय तो. पण त्याच्या खातीर आम्हाला ऐका लागते ना. काय करावं आता. तिथं तू पंक्ती वाढून राहिली होती. हा तिथं जेवण सर्व करून राहिली होती सगळेले. ते पोरगी पसंत आली माया पोराले. माया पोराला अप्सरेसारखी पोरगी दाखवली होती. माया भावाची अप्सरा आहे जशी सुंदर. ते नाही पसंत आली त्याले. हे पसंत आली त्याले. हा हिनं काही ना काही केलं असेल ना म्हणूनच पसंत आली नाही. त्या काय केलं त्याच्यावर सांग लवकर. काऊन असा करते तो. तुझ्या मागं काऊन असा पागल सारखा राहते तो. हा काऊन म्हटलं. आता बाई तुम्ही माझी किती छळ करा पण मी माझ्या काही गुन्हाच नाही याच्यात. मी काहीच नाही केलं ना. तुमच्या पोराला फसवलं ना काही केलं. ते स्वतःच आले. स्वतःच माझ्या घरी मागायला आले. मला तर माहितही नव्हतं. तुला माहित नव्हतं. तुला काय माहित नव्हतं व. तू त्या लग्नातच त्याच्या मागं लागली होती म्हटलं. हा पाहिला त्या चांगला का चांगल्या घरचा आहे श्रीमंताचा पोरगा आहे. फसवा याले आता म्हणून त्या फसवलं स्वतःची जिंदगानी सुधारासाठी. तू काय सांगतं मला आता. हा तुला असं वाटते का मला समजत नाही म्हणून. माय केस म्हटलं असे उन्हातच पांढरे नाही झाले. हा हे केसाईला आता डाय लावलो काय करतो मी म्हणून सांग. नाही तर पांढरे फटक केस आहे म्हटलं माय. उन्हीत नाही पांढरे केले मी. हा घरात रोज पांढरे झाले म्हटलं. लवकर ठेवते 2 मिनिटात ठेवले पाहिजे. ना ते काय म्हणते तिकडे बाहेर गाईच्या कोठ्यात जाय आणि सगळा कोठा सप्पा करतो. झाडून झुडून साफ कर बिलकुल. गाईला चारा टाक पाणी टाक सगळं कर. घरातले कामं कर. तवा कुठं जेवायला भेटन. नाही तर 2 पोळीची आशा नको बाळगू तू. हा आता बाई ठेवतो आता बाई सगळं काम करतो. इकडे पलट. काय आता बाई काय म्हणता तुम्ही. काय म्हणतो म्हणजे अंगूर मोजू दे मला पहिले किती काय तर. मी डबल मोजन म्हटलं एवढेच होते म्हणून. 10 20 50 40 100 110 110 आहे पुरे. काय म्हणतो 110 म्हटलं पुरे. ते आलं काय लक्षात. ते पुरेचे पुरे जसेचे तसे राहिले पाहिजे. नाही तर मग बस एक जरी कमी झाला ना त्याच्यातला तर पाय तू. नाही होणार आता बाई एकही कमी नाही होत त्याच्यातला. मी खातच नाही. हे धुवूनच ठेवले होते फक्त. त्याच्यातले तर खराब झाले आता बाई. त्याच्यातले खराबही झाले ना तर अंगूरच राहील म्हटलं खराब झालेलं. तिथं अंगूरच्या जागी चिकू नाही येणार म्हटलं. ध्यानात ठेव तू. मलाही म्हटलं निर्मला म्हणते. मी काय हिच्या हातात लागू देतो. हिला नाही एक दिवस सडे का पडे केलं आणि नाही पळवून लावली घरातून तर नावाची निर्मला नाही सांगणार म्हटलं. हिला असं वाटत असन का मस्त श्रीमंत पोरग भेटलं तर मस्त राज करू. इथं राज करू देणारी होई काय मी. राज नाही करू देत. इथं राज फक्त निर्मलाच राज करून. इथं ऐऱ्या गैरेले राज नाही करू देत म्हटलं निर्मला. अरे देवा कधी संपून माझ्यावरचा अत्याचार.
कायले झाले मी इथं गरीबाच्याच घरात राहिली असते तर पुरलं असतं. 2 टाइमची भाकरी तर सुखानं भेटत होती. इथं तर अत्याचारावर अत्याचारच आहे. त्या बहिणी आता कामही सांगून ठेवले. गाईचा कोठा सफा करायचा आहे, पाणी पाजायचं आहे, गाईले चारा द्यायचा आहे, घरातले सगळे कामं करायचे आहे. मला वाटतं अंजली झोपलीच आहे वाटतं अजून. अंजली तर झोपली आहे गळीले. काय म्हणू आता, उठवू का इले? उठवा तर लागन. आता सकाळी होऊन राहिली तरी हे उठून नाही राहिली. लाईट गेट बंद करून झोपली आहे. इले थोडंसं घरातलं कामाचंही समजून सांगायला लागल. नवीन आहे इले, काही सध्या समजत नाही अजून काय करायला लागते काय नाही म्हणून. आत्याबाई अजून इलेही बोलान. अंजली 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 काय झोपू दे ना गाई, कशाला उठवलं मला? अंजली अंजली मी जाऊ बाई, उठ ना. जाऊ बाई कशाला उठवत आहे मला तुम्ही? काय काम आहे तुम्हाला माझ्यासोबत? हा करा ना तुम्ही, पटापटा कामं करा ना. आणि मला चहा आणून द्या, चहा नाही तर कॉफी आणून द्या काहीतरी. माझं खूप डोकं दुखत आहे. मला ना उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी लागते. द्या पटकन आणून द्या बरं, नंतरच मी फ्रेश होते. अंजली सासूचं घर नाही आहे, सासूचं घर आहे, आईचं घर नाही आहे. इथं कोण देईन तुला कॉफी आणून? कोण म्हणजे तुम्ही? तुम्ही कशासाठी आहे? कॉफी आणायला नाही का? कशासाठी आहे मग तुम्ही? मला तात्या बहिणी सांगितलं होतं की मोठ्या जाऊला सांगायचं म्हणून, काही पण लागलं तर ती करते म्हणून. मग मला का नाही आणून देताय तुम्ही? सर्वांची कामं करता नाही. तात्या बहिणी सांगितलं का तुला असं? का मला मागजो म्हणे आहे ना? हो तुम्हाला मागजो म्हणे, मला कालच सांगितलं होतं. मग आता महिने सांगितलं तर द्याच लागन तुला आणून. नाही आणून द्या लागन म्हणजे कोण आणून देणार मग मला? हा कोण देणार आणून मला चहा किंवा कॉफी? मला चहा आणि कॉफी बेडवरच लागते. आणि माझे हे मिस्टर गेले का त्यांच्या ड्युटीवर? हो ते सकाळीच जाते. बापूजी सकाळीच चालले जाते. फक्त काय म्हणते आतेबाई, तू आणि मी आपण तिघीच आहे घरात आता. तर तुम्ही जाऊबाई आहे ना, तर जाऊबाईच्याच अधिकाराने वागा म्हटलं. आणि त्यांची जागा घेण्याचा सासूबाईंचा प्रयत्न नका करू. सासूबाईंची जागा सासूबाईंनाच राहू द्या. हा तुम्ही जाऊबाई आहे तर जाऊबाईचीच जागा घ्या. आणि तरी पण तुम्ही जाऊ असाल पण माझ्यावर ऑर्डर नाही सोडायची म्हटलं. तुमची ऑर्डर तुम्हीच फॉलो करायची. मला फक्त सकाळी कॉफी आणि चहा लागतो म्हणजे लागतो, तो मला आणून देणे हे तुमचं काम आहे. मला आत्याबाईंनी सगळं सांगितलं की जाऊबाईंना मागायचं, तर मी तुम्हालाच मागत आहे. आणि उद्यापासून मला उठवण्याचा प्रयत्न करायचा नाही, समजलं? मी 9 वाजेपर्यंत सकाळचे झोपते म्हणजे झोपते. बाकी तुम्ही नंतर काय करायचं ते बघा. आणि मला काम सांगण्याचा प्रयत्न बिलकुलही करायचा नाही, कारण मी श्रीमंत घरातली मुलगी आहे. माझे वडील खूप श्रीमंत आहेत म्हटलं, तुमच्यासारखे भिकारडे नाही आहेत. पण मी तुझ्यापेक्षा मोठी आहे ना बाई अंजली. हा मी जाऊ आहे ना तुझी, मला काम सांगता काय तू? तू काम करायला पाहिजे. आता एवढ्या दिवसाचं तर मी करूनच राहील या घरातलं काम. मी कधी काम केलेलंच नाही, मला काम येतही नाही. मी आधीच सांगितलं लग्नाच्या आधी, जेव्हा मला बघायला आलेले ना तेव्हा सांगितलं की मी काम करणारच नाही म्हणून. तर आत्याबाई तर म्हणाल्या होत्या की आमच्याकडे कामाला बाई आहे म्हणून. मग कुठे त्यांची कामवाली बाई? मला तर असं वाटते तुम्हीच आहे त्यांची कामवाली बाई. म्हणूनच त्या सांगतात ना की तिला सांग कोणतं पण काम असलं तर तिलाच सांग. अंजली तू एवढ्या लवकर उठली, कायसाठी उठली? हा कोण आवाज दिला तुले? अहो आई बघा ना, या जाऊबाईंनी मला आवाज दिला आणि उठून दिलं म्हटलं. सकाळी काय काम होतं मला उठवायचं? आणि चहा आणि कॉफी पण देत नाहीये, उलट माझ्याशी ना मग अशी नुसतं बडबड करत आहे. अहो बाई सवयच आहे तिले, काय करतं? बडबड करायची सवयच पडली तिले. आली तेव्हापासून नुसतं पटार करत राहते. सवयच तिची, बेकारी अशीच करते. काय करणार आहे? समजत नाही तिला. तू टेन्शन नको घेऊ. तू झोप. तुला चहा आणि कॉफी पाहिजे ना? तिच्यासाठी चहा आणि कॉफी आण. तिला चहा आणि कॉफी बेडवरच लागते. उद्यापासून दे. आणि उठवू नको लवकर काय. स्वतः कामं करून घेत जा. तशी ते काम करायसाठी नाही आणली आहे एवढी सुंदर सून. आणि कशाला आणू मी काम करायसाठी? तिला फक्त मी काय म्हणते तर माझ्यासोबत फिरवायला आणली आहे. गेली एक वेळची, इथून जाते पण घर सोडून काही जात नाही काही वेळा. मी म्हणतो हे घर सोडून कधी जाते ना काय जाते, पण एक वेळा चालली नाही बिचारी. माऊली टिकलीच आहे इथं. मी म्हणतो सटकन गेली पाहिजे. तिला इतकं बोलतो तरी जायला खालीच नाही. सासूबाई कशाला टेन्शन घेता, मी पण आहे ना आता सोबतीला. आपण दोघी मिळून हाकलू तिला घरातून. हे पाय तुला सांगतो अंजली, तू काही बोल पण तिच्या नवऱ्यासमोर तिला काही नको बोलू बाई. तो आपल्यावर काही बावनवीरच होते, त्याच्यासमोर नको बोलू तिला काही. मागं बोल. तो माहित आहे चालला जाईन म्हटलं तिला घेऊन. आणि त्याचीच कमाई आहे खरी या घरात, लक्षात ठेव. तुझ्या नवरा काही नाही कमावत, म्हणूनच मी तिला काढायचा प्रयत्न करून राहिली. बरं झालं ते बहेड आहे, नाही तर हुशार जर असती ना तर सगळं वेगळं केलं असतं म्हटलं तिने आतापर्यंत. म्हणून थोडंसं हे आहे, तिला फक्त आपल्याला चुपचाप हाकला लागते. सगळं आरोप तिच्यावर टाकायला लागते का ते सोडून गेली कोणासोबत पडून गेली असं लावायचं आहे आपल्याला. सासूबाई माना हो तुमच्या बुद्धीला, खरंच पण प्लॅनिंग जबरदस्त आहे तुमची. मी पण सामील आहे तुमच्या प्लॅनिंग मध्ये. पण माझ्याशी नका असं करू. नाही हो बाई, तुझ्यासोबत कशी करेन मी अशी? तू तर बाई लाडाची सून बापा. माझ्या पोरगही लाडाचा आहे बापा, माझ्या लहान पोरग. आणि सून त्याची लाडाची नाही राहील का त्याची बायको? मी स्वतः पसंत करून आणली आहे तुले, म्हणून तुम्हाला पसंत आहे. आणि ते त्या लग्नातून आणली नाही आहे ना. सगळे मला बोलते म्हटलं काय आणली पोरगी, काय आणली बापा सून, अशी सून म्हणते, अशी भिकाऱ्याची कोण आणते म्हणते बापा म्हणते. आता बघा सासूबाई, मी पण तिला कशी त्रास देते आणि कशी तिच्या नाकी नऊ आणते आणि कशी ती बाहेर पडायला मजबूर होते म्हटलं. कशी निघून जाते घरातून. सांगणार पण नाही म्हटलं, बिलकुल नाही सांगणार.
असं करून टाकणार. मी पण म्हटलं कॉलेजमध्ये ॲक्टिंगमध्ये फर्स्ट नंबरवर होती म्हटलं. सासूबाई तुम्हाला काय माहित आहे, मी पण खूप जबरदस्त ॲक्टिंग करू शकते. चांगलं आहे ना मग, आपण दोघी जणी जोडी जोडी मस्त. ते सासरीला नको माहित होते याच्यातलं. बापा सासरीच्या आता मोठ्या जीवाच्या आता ये मोठी सून. बापा लाडच तेवढे करते सुनीचा. ते जे नाही म्हटलं ते, जे म्हटलं ते सारं नेऊन देते ना सासरीला करू करू. बस ते चटकून गेले आता. मग तिले बाई 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 करतेत म्हटलं नुसतं. आई तुम्ही काही टेन्शनच नका घेऊ. बघा फक्त तुम्ही आता अंजलीचा कमाल, अंजली कशी करते ते. सारिका, हे सारिका इकडे ये. आई कशाला आवाज देताय आता त्यांना, काय काम आहे त्यांचं आता. अहो बाई तिला रिकामी बसू देतं काय, तिला कामं नाही सांगायला लागत काय. खाऊ 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 अशी होऊन राहिली ना ते. मग पहिले आणली तर अशी होती बारीक बारीक सुकली, आता बाई कशी झाली म्हटलं ते. हा इच्छा खाऊन राहिली मस्त आणि आराम करून राहिली. काय झालं आता बाई, काय म्हणता, अजून काही काम होतं काय. स्वयंपाक झालाच नाही का तुझ्या अजून. हा सकाळपासून एक काम सांगितलं ते एक काम नाही होऊन राहिलं तुझ्याच्यानं. ते गाईला चारा टाक म्हटलं आणि पाणी पाजून तेवढा कोठा सफा कर म्हटलं तुला, तर ते काम नाही होऊन राहिलं. 2 घंटे झाले एकच काम घेऊन बसली. स्वयंपाक कधी करशील. अंजलीला भूक लागली म्हणते, नाश्ता नाही दिला तिला अजून तू. हो मला नाश्त्याची सवय आहे सकाळी. हा मला ना उपमा पाहिजे, उपमा करून द्या मला आधी आणि त्यानंतर करा तुम्ही तुमचे कोणते कामं आहे ते. हो तिला काय पाहिजे तो नाश्ता करून दे आणि पटापट स्वयंपाक कर म्हटलं. सांगून देतो तुला आता. चिकन बनव चांगलं. चिकन नाही नाही आता बाई मी चिकन बनवत नाही ना, तुम्हाला माहित आहे ना मला जमतच नाही म्हणून. हे हा मी करत असतो काय, मी हात नाही लावत त्याला कधी. चिकन मटन मी करत नाही ना आता बाई, तुम्ही मलाच करायला लावून राहिल्या. या घरात राहायचं आहे ना तर चिकन आणि मटन तुला बनवावंच लागेल. हे तरी ध्यानात ठेवतो ना, तर तू म्हणशील का नाही मी बनवत नाही. तू नाही बनवशील तर कोण बनवण. हा आम्ही बनवू काय. आता ह्या वेळेस सासूला काम करायला लावतं काय तू. तू काय आहे बसून खाता काय मग. पण आता बाई मला नाही बनवता येत ना, मी कसं बनवू. चांगलं नाही बनलं तर तिकडून तुम्ही म्हणाल मला अजून चांगलं नाही बनवलं म्हणून. पाय आता बनवा तर तुला लागणच. एक तर चिकन बनव नाही तर घर सोडून जाय. 2 पैकी एक काही कर. आणि ती तुला शपथ दिली आहे मी का तू घर सोडून इथून गेली तर माझ्या पोराले कान खबर नको लागू देजो, नाही तर सांगून देतो तुला मी. बरं आता बाई बनवतो, बनवून देतो. कोणाकोणासाठी बनवायला लागते सांगून द्या ना. कोणाकोणासाठी म्हणजे गावातल्या लोकांसाठी सांगा काय बनवायला. फक्त अंजलीसाठी माझ्यासाठी दोघीसाठीच बनवा आमच्यासाठी. बाकीच्या याच्यासाठी बनवायची काही गरज नाही आहे. आणि आता बाकीची तुमच्या पोरासाठी, बापूजीसाठी, मामाजीसाठी याच्यासाठी काही गरज नाही आहे त्याच्यासाठी बनवायची. फक्त अंजलीसाठी माझ्यासाठी दोघीसाठी बनव. आणि बरं चिकन घेऊन ये, समोर दुकान आहे 2 गल्ल्या टाक, तिथून जाय. चिकनचं दुकान आहे, चिकन घेऊन ये. अर्धा किलो चिकन घेऊन ये तिथून. आता बाई मी काय केलं पण तुमचं, तुम्ही काहून अशा वागणूक देता मला. हा मी काय केलं, मी तर काहीच करत नाही, बोलतही नाही तुमच्यासोबत जास्त, कामही सगळं करतो. मग मी आजपर्यंत चिकनच्या दुकानात गेली नाही. आता बाई कशी जाऊ मी, कसं मागू, मला काय समजन त्याच्यातलं. काहीच नाही समजायला लागत. तिथं जाय आणि बस त्याला माग, अर्धा किलो चिकन दे म्हणा, देते तो बरोबर. ओळखीचा जाय तो बरोबर देते आपल्या घरच्यासाठी. एवढी काय ग तुला लाज. हा गरीबाचीच काय तू, फकीराची. फकीर लोक तर कुठे पण काही बनायला जातात. मग तुला का बरं एवढं लाज आहे आणि एवढं माज येत आहे का आता इथे श्रीमंत घरी आली म्हणून. अंजली आता बाई मोठे आहे, त्या बोलल्या तरी चालते, पण तू तर लहान आहे ना. तू अशा शब्दात बोलता काय माझ्यासोबत. कायचं लहान आहे ना मोठं. हा श्रीमंत आहे म्हटलं, ते श्रीमंताची पोरगी होते समजलं तू. काय नाही तिच्या बापाजवळ, तिच्या बापानं कार दिली, 10 लाख हुंडा दिला, हा 5 तोळे सोनं दिलं. तिच्या बापानं काय दिलं, हे इच्छा घालून राहिली. हे माझ्या पोरानं आणून दिला हे नेकलेस. किती दिवस झाले काढून नाही देऊन राहिली तो गड्यातला. हा तो नेकलेस काढून दे मला. नाही आता बाई मी माझा जीव काढून देऊ शकतो तुम्हाला, तो नेकलेस नाही काढून देऊ शकत. कारण तो तुमच्या पोराच्या प्रेमाची निशाणी आहे म्हटलं. मला दिली आणि तुम्ही ते मागून घ्या मला, तर ते माझ्यावर नाराज होईल. मी तेच तर चाहतो मग तो नाराज झाला पाहिजे म्हणून. दे तो नेकलेस आणि इकडे. नाही आता बाई हे तर या जन्मात शक्य नाही आहे. तुम्ही मला काही छळा, कोणतंही काम सांगा, काही करून घ्या, पण मी नेकलेस नाही देत तुम्हाला. ठीक आहे ना, पाहतो ना मी कशी देत नाही तुम्हाला नेकलेस तर. आणि मग सांगतो तुले. पाहिलं का तुम्ही सासू अंधेरानी कशा छळते, कसा छळ करते. गरीबाच्या लेकी बाळीचा असाच छळ करते लोक, नाही काय. श्रीमंताची असली पोरगी तर तिचा छळ नाही होत, पण गरीबाच्या पोरीचा बरोबर छळ करतेत म्हटलं. मी आहे सारिका, माझी ओळख ठेवा आणि माझे चॅनल पाहत जा, विदर्भाची चुगली. आपण काय काय करणार आहोत आणि आपल्या आत्याबाई आपल्यावर माझ्यावर काय काय अत्याचार करते हे आपण या व्हिडिओत दाखवू. तरी पण आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि याच्यावरची व्हिडिओ रोज पाहत जा तुम्ही. तुम्हाला आवडतील जरूर.